नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय देवळाली कॅम्प, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, प्राध्यापक रंजना विठ्ठल जाधव, M.Com फर्स्ट इयर, सेमिस्टर फर्स्ट, प्रोडक्शन ऑपरेशन मॅनेजमेंट, सब टॉपिक प्रोडक्शन ऑपरेशन मॅनेजमेंट अँड ओव्हरव्ह्यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये उत्पादन प्रक्रिया व्यवस्थापन त्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. ते उत्पादन व कार्यात्मक व्यवस्थापनातील जो काही प्रवाह आहे ते याचा आपण काय केलेला आहे त्या ठिकाणी अभ्यास केला. जसं त्यामध्ये आपण बघितलं होतं की नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, त्याचप्रमाणे उत्पादन प्रणाली, जपानचे योगदान, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नैतिक उत्पादन, हे सर्व घटक जर आपण बघितले तर हे सर्व घटक आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत. मग यामध्ये जसं आपण बघितलं की उत्पादन प्रणाली, जपानचे योगदान, त्यामध्ये आपण बघितलं होतं की जे जपानने काय केलेले की 19व्या शतकानुसार त्यांनी त्यामध्ये बराच बदल केला आणि डेव्हलप केलेला आहे ते. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला उत्पादन प्रणालीमध्ये जर आपण बघितलं तर जे जपानचं जे काही त्यांनी जी काही प्रक्रिया होती किंवा जे काही उत्पादन होतं त्यामध्ये बदल केलेला आहे ते. त्याचप्रमाणे गुणवत्ता असायला पाहिजे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे पुरवठा साखळी जी काही व्यवस्थापन पद्धती आहे ते त्यामध्ये आपण बघतोय की ती पद्धत त्या ठिकाणी आपण जर बघितली तर ती वेगळी असायला पाहिजे. नवीन तंत्रज्ञान हे आपण जर बघितलं तर अनेक वेळेस हे काय होतंय की त्या ठिकाणी आपल्याला नव्याने त्या ठिकाणी वस्तूंची भरभराट करता येते. वस्तू त्या ठिकाणी आपल्याला जी काही आहे ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उत्पादन करता येते. म्हणून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे ते. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर जे काही सेशन अजेंडा आहे ते त्यामध्ये उत्पादन व्यवस्थापनाचा अर्थ काय आणि त्याची व्याख्या कोणती आहे ते हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर प्रक्रिया व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला अभ्यासावायची आहे ते. उत्पादन व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणकोणती आहे ते, उत्पादन पद्धतीचे प्रकार कोणकोणते आहे ते, आणि त्याचप्रमाणे आपण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना आपल्याला लर्निंग ऑब्जेक्टिव्ह सुद्धा बघणं गरजेचं आहे ते. मग विद्यार्थी मित्रांनो, लर्निंग ऑब्जेक्टिव्हमध्ये जर आपण बघितलं तर उत्पादन व्यवस्थापन, प्रक्रिया व्यवस्थापन, उत्पादन प्रणाली या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे ते. मग उत्पादन व्यवस्थापन, प्रक्रिया व्यवस्थापन आणि उत्पादन प्रणाली. उत्पादन व्यवस्थापन जर आपण बघितलं तर त्यासाठी त्यामध्ये आपल्याला सांगता येणार आहे ते की जसं आपण बघतोय की कोणत्याही वस्तूचं जर आपण बघितलं किंवा जो काही व्यवसाय आहे ते त्या व्यवसायाचे यश आपण जर बघितलं तर कशावरती अवलंबून असते तर ते व्यवस्थापनावरती अवलंबून असते. आणि म्हणून व्यवसायाचे यश ह्या उत्पादन व्यवस्थापनेवरती अवलंबून असते. त्यासाठी उत्पादन व्यवस्थापन करणं, त्या व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे ते. आणि त्याचप्रमाणे उत्पादन केल्यानंतर ते जी काही आपण प्रोसेस करणार आहोत, ते जी काही प्रक्रिया करणार आहोत ती कशा पद्धतीने करणार आहोत हे त्यामध्ये आपण बघणार आहोत. आणि म्हणूनच यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना, उत्पादन व्यवस्थापनाची प्रस्तावना जर आपण बघितली तर कोणती प्रस्तावना आहे ते. मग त्यामध्ये व्यवसाय संस्थेचे यश अपयश हे तिच्या उत्पादन प्रणालीच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संस्थेचे जे काही यश आहे ते अपयश हे तिच्या काय आहे ते उत्पादन प्रणालीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया योग्य प्रकारे कार्यरत ठेवण्यासाठी जी काही व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया व्यवस्थितपणे राबविणे आवश्यक असते. म्हणून व्यवसाय संस्थेचे उत्पादन विभागात जर आपण बघितलं तर उत्पादन घटकांचे जे काही संघटन आहे ते घडवून आणत जर आपण बघितलं तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे, वस्तू व सेवांमध्ये रूपांतर केले जाते. कारण कच्चा माल आपल्याला बनवायचा, जो कच्चा माल बनवणार आहे त्याचं रूपांतर आपल्याला पक्क्या मालात करावं आहे ते. मग ही जी काही प्रोसेस आहे ते, ही जी काही प्रक्रिया आहे ती व्यवस्थितरित्या करणं आणि त्यासाठी जे काही व्यवसाय संस्थेचे यश जे काय आहे ते खरोखर जर आपण बघितलं तर त्या उत्पादन प्रणालीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे ते हे आपल्याला सांगता येईल. आणि म्हणूनच ही प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने कशी पार पाडली जाईल याविषयीची जी काही व्यूहरचना आहे ती आखण्याचे काम ते कार्य व्यवस्थापनद्वारे पार पाडली जाते. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये जर आपण बघितलं तर उत्पादन व्यवस्थापन आणि प्रक्रिया व्यवस्थापन हे दोन्हीही घटक खूप महत्त्वाचे आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण प्रस्तावना बघितली. आता उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्थापनाचा अर्थ अभ्यासत असताना आपल्याला सांगता येईल की वस्तू आणि सेवांचे उत्पादन करताना पार पाडल्या जाणाऱ्या ज्या काही सर्व क्रियांचा समावेश आहे त्यामध्ये उत्पादन व्यवस्थापनात केला जातो.
मग वस्तूंच्या निर्मितीसाठी कच्चा माल, श्रमिक, जे काही भांडवल आहे ते बघा, वस्तू आणि सेवांचे उत्पादन करताना काय करावं लागणार आहे की ज्या काही पार पाडल्या जाणाऱ्या सर्व क्रिया आहेत ते त्या सर्व क्रियांचा समावेश उत्पादन व्यवस्थापनात केला जातो। जसं आपण बघतो की वस्तूंच्या निर्मितीसाठी कच्चा माल असेल, यंत्र असेल, श्रमिक असेल, भांडवल असेल, जी काही घटक आहे ते त्या घटकांची आवश्यकता असते आणि म्हणून ग्राहकांना कमीत कमी खर्चात दर्जेदार वस्तू आपण त्यासाठी काय केलं पाहिजे, पुरविण्यासाठी असे व्यवस्थापन आखले पाहिजे आणि ते गरजेचे आहे ते। आणि म्हणून उत्पादन वस्तू व सेवा निर्मितीची एक प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आणि त्यामुळेच प्रक्रिया व्यवस्थापनाची जी काही संकल्पना आहे ते ती महत्त्वाची मानली जाते। मग उत्पादन व्यवस्थापन अपेक्षा जर आपण बघितली त्या ठिकाणी प्रक्रिया व्यवस्थापनाची संकल्पना जर आपण बघितली तर खरोखर ती गुंतागुंतीची आहे ते, कारण यामध्ये जर आपण अभ्यासलं तर उत्पादन व्यवस्थापन करत असताना ती जी काही प्रक्रिया आहे ते कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर झालेले आहे ते ती ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे ते आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की ही जी काही प्रक्रिया आहे ते ती प्रक्रिया कशी आहे ते गुंतागुंतीची आहे ते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतर आपण उत्पादन व्यवस्थापनाची व्याख्या अभ्यासणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, H.A. हर्डिंग यांनी जी काही व्याख्या सांगितलेली आहे ते काय म्हणतात की उत्पादन व्यवस्थापन हे विविध साधन सामग्रीचे पक्क्या मालात अगर सेवेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेशी, बघा उत्पादन व्यवस्थापन हे काय आहे ते विविध साधन सामग्रीच्या पक्क्या मालात काय झालेलं आहे, पक्क्या मालात किंवा सेवेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे ते। म्हणून विविध साधन सामग्रीत कच्चा माल, मनुष्यबळ, यंत्रे, उत्पादनाच्या पद्धती इत्यादी गोष्टींचा त्या ठिकाणी समावेश होतो। तर पक्क्या मालाची वस्तू आणि सेवा यांचा त्या ठिकाणी समावेश होतो। म्हणून याला आपण जर बघितलं तर उत्पादन व्यवस्थापन असं सांगता येईल। यामध्ये प्रक्रिया व्यवस्थापनाची व्याख्या जर आपण बघितली तर प्रक्रिया व्यवस्थापनाच्या व्याख्यांमध्ये आपण काही निवडक व्याख्या घेतलेल्या आहेत त्यातली 2 व्याख्या आपण बघणार आहोत। मग त्यामध्ये व्यवसाय संस्थेची जी काही प्रक्रिया आहे ते व्यवसाय संस्थेच्या प्रक्रिया प्रणाली कार्य म्हणजे व्यवसाय संस्थेचा असा भाग की ज्यात भौतिक वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते। बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संस्थेची जी काही कार्यप्रणाली आहे ते त्यामध्ये व्यवसाय संस्थेचा असा भाग की ज्यामध्ये काय आहे ते भौतिक वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते। मग वस्तू व सेवा यांच्या निर्मितीसाठी संसाधनांचं काय केलं जातं, एकत्रीकरण घडवून आणलं जातं, म्हणजेच तिला आपण प्रक्रिया व्यवस्थापन असं म्हटलं जातं। रॉयविल्ड यांनी ही सेकंड व्याख्या दिलेली आहे। आणि म्हणूनच वस्तू व सेवा निर्मितीसाठी जी काही संसाधने असतील, ज्या काही वस्तू असतील त्यांचं काय केलं जातं, एकत्रीकरण केलं जातं आणि त्या ठिकाणी प्रक्रिया व्यवस्थापन हे कार्य पार पाडले जातं। साहजिकच आहे ते की ज्यावेळेस उत्पादन व्यवस्थापन होतं त्याच्यानंतर प्रक्रिया व्यवस्थापन केलं जातं। हे आपण व्याख्यांमधून त्याचा अभ्यास केलेला आहे। आता उत्पादन व्यवस्थापनाची उद्दिष्टे, उत्पादन व्यवस्थापनाची उद्दिष्टे आपण त्या ठिकाणी उत्पादन घटकात समन्वय। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की उत्पादन घटकात समन्वय जसं आपण बघतो की जे काही व्यवसाय व्यवसायाचे यश जे काही आहे ते कशावरती अवलंबून आहे ते तर आपण बघितलं की ते उत्पादन व्यवस्थापनावरती अवलंबून असतं। आणि म्हणूनच उत्पादन व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये जे काही समन्वय घटक आहे ते त्यामध्ये जसं आपल्याला सांगता येणार आहे ते की भांडवल असेल, इतर साधन सामग्री असेल, भूमी असेल, त्याचप्रमाणे कर्मचारी असतील, हे सर्व जे घटक आहेत ते या घटकांचा समन्वय त्या ठिकाणी साधला जातो आणि म्हणूनच उत्पादन व्यवस्थापन त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या होतं आणि ह्या सर्व घटकांमुळे ज्या काही समन्वय साधून त्या सर्व घटकांचं काय होतं की उत्पादन समन्वय होतं। आणि म्हणूनच उत्पादन प्रक्रियेची कार्यवाही, ज्यावेळेस उत्पादन घटकामध्ये जो काही समन्वय साधला जातो त्यानंतर आपण उत्पादन प्रक्रियेची कार्यवाही करतो, कारण कच्च्या मालाचे पक्क्या मालात काय होते त्या ठिकाणी आपल्याला रूपांतर करावायचे आहे ते आणि मग हा पक्का जो माल आहे ते तो कोणतं पक्का माल जो काही आहे ते तो आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यासाठी आपण काय करतो, उत्पादन उत्पादन प्रक्रियेची कार्यवाही करतो नाही का। आणि म्हणूनच या ठिकाणी निर्णय निर्धारित। आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही उत्पादनासाठी जे काही उत्पादन प्रक्रिया किंवा उत्पादन प्रक्रियेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात, त्यातले सगळेच निर्णय
आपल्याला महत्त्वाचे असतात. जे काही निवडक निर्णय आहे ते जसं आपण बघतो की जे काही वस्तूचा आपल्याला त्या ठिकाणी बदल करावायचा आहे ते, किंवा वस्तूची चव असेल, आकारमान असेल, का जे काही असेल त्यामध्ये आपल्याला बदल करावायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा असेल तर तो पटकन आपल्याला घेता आला पाहिजे आणि जे काही निर्णय आहे ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असतं. आणि म्हणूनच योग्य गुणवत्ता आकारमान, कारण बघा ज्यावेळेस आपण निर्णय घेतलेला आहे ते की आपल्याला प्रोडक्ट जे काय आहे ते पुढे बाजारात आणायचे आहे ते, मग यासाठी आपण जर बघितलं तर वस्तूची जी काही गुणवत्ता आहे ते, वस्तूचं जे काही आकारमान आहे ते व्यवस्थितरित्या तिच्यामध्ये क्वालिटी असणं गरजेचं आहे, तर तिचा दर्जा असणं, तिचे प्रमाणित असणं, त्याचप्रमाणे त्या वस्तूचा चव, रंग, बांधणी ह्या सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर उत्पादन व्यवस्थापनमध्ये आपल्याला सांगता येणार आहे ते. आणि म्हणूनच वेळेची व खर्चाची बचत, कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस वस्तू जी काही बनवलेली आहे ते, जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते, त्या ठिकाणी वस्तू बनवताना त्या ज्या काही वस्तूंसाठी आपल्याला जो खर्च येणार आहे तो विनाकारण दुसऱ्या म्हणजे त्यामध्ये कच्चा माल जास्तीचा आणला तर तो खर्च होऊ नये, विलंब झाला तर त्यासाठी आपला जो लागणारा खर्च आहे तो वाया जाऊ नये, वेळ वाया जाऊ नये, म्हणून वेळेची आणि खर्चाची सुद्धा आपण त्या ठिकाणी बचत केली पाहिजे की ज्या ठिकाणी आपल्याला जे काम नेमून दिलेलं आहे ते, जे काम दिलेलं आहे ते त्या उत्पादनाचं आपण काय केलं पाहिजे की त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. म्हणजेच काय होतं की त्या ठिकाणी वेळेची आणि खर्चाची बचत होते. जसं आपण वस्तूचं वितरण करावायचं आहे ते, मग वस्तूचं वितरण करण्यासाठी आपण कोणत्या मार्गाचा अवलंब करणार आहोत आहे, मग त्या पद्धतीने सुद्धा तिथे आपण जर बघितलं तर वेळेची आणि खर्चाची ही बचत होते. त्याचप्रमाणे आपण प्रक्रिया व्यवस्थापनाची कार्य अभ्यासणार आहोत. आता प्रक्रिया व्यवस्थापनाची कार्य अभ्यासत असताना व्यूहरचनात्मक उद्दिष्टांचे आकलन, विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वच उद्दिष्टांचे आकलन होणे गरजेचे आहे. ते आपण जे काही उत्पादन व्यवस्थापन आणि प्रक्रिया व्यवस्थापन यांची ज्या काही वेळेस आपण जी उद्दिष्टे आपल्याला महत्त्वाची आहेत ती उद्दिष्टे माहिती करून तिचा अभ्यास करून घेणं, म्हणजे स्वतः त्याचं आकलन करून घेणं आणि त्यावरती प्रोसेस करणं, त्यावरती प्रक्रिया करणं हे महत्त्वाचं काम व्यवस्थापनाचं आहे ते. आणि म्हणूनच व्यूहरचनात्मक उद्दिष्टांचं काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण आकलन केलं पाहिजे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्पादन व्यवस्थापन आणि प्रक्रिया व्यवस्थापनामध्ये व्यूहरचनात्मक ज्या काही उत्पादन आपण बनवणार आहोत त्या उत्पादनामध्ये आपल्याला म्हणजे आपण ज्या वस्तू तयार करणार आहोत त्या वास्तवात आणावायच्या आहेत, त्या आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे, ते कंपनीकडनं आपल्याला ते व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्यावायचं आहे ते. आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं, बाजारामध्ये ह्या वस्तूंचं काय त्याला मार्केट आहे ते, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ते, म्हणजे आकलन झालं पाहिजे नाही का. आणि म्हणूनच सेकंड जर आपण बघितलं तर उत्पादनविषयक निर्णय, कारण आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं आकलन झाल्यानंतर आपण उत्पादनविषयक निर्णय घेणार आहोत. कारण आपल्याला जो काही पक्का माल आपण तयार केलेला आहे ते त्या पक्का मालाला आपण काय करणार आहोत की त्याचा निर्णय आपल्याला घेण्यासाठी, तो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते त्यासाठी घेतले पाहिजे. जसं आता आपल्याला वस्तूविषयक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातीचे सुद्धा महत्त्वाचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्या वस्तूची किंमत काय, म्हणजे किंमत निर्धारण सुद्धा हा या ठिकाणी आपल्याला त्या निर्णय घेता येणार आहे ते. त्याचप्रमाणे चित्रपट जाहिरात माध्यम, आता यामध्ये जर आपण बघितलं तर उत्पादन तयार करत असताना त्या वस्तूचं जे काही आपल्याला वस्तूची माहिती द्यायची आहे ते, ती वस्तूची माहिती देत असताना कोणत्या माध्यमाद्वारे आपण ती वस्तू तयार करणार आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येणार आहे ते की कोणती वस्तू या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे ते. आणि म्हणूनच जी काही वस्तूचं उत्पादन करत असताना आपण वेळेची व खर्चाची बचत, त्याचप्रमाणे योग्य गुणवत्ता व आकारमान, म्हणजे या ठिकाणी वेळेची आणि खर्चाची बचत सुद्धा करणं किती गरजेचं आहे ते, आणि त्या ठिकाणी योग्य गुणवत्ता असणं त्या ठिकाणी आपण बघितलं. आता यामध्ये उत्पादन व्यवस्थापनाचे कार्य आपण बघत असताना नियोजन, बघा विद्यार्थ्यांनो इथे उत्पादन व्यवस्थापनाचे कार्य बघत असताना आपल्याला माहीतच आहे की जी काही कार्य आहे ते त्यात सर्वात महत्त्वाचं कार्य आहे ते व्यवस्थापनाचं, ते म्हणजे प्लॅनिंग, नियोजन. कारण आपल्याला जे काही उत्पादन बनवायचं आहे ते उत्पादन बनविण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन केलं पाहिजे. हे उत्पादन व्यवस्थापनाचं सुद्धा सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून उत्पादनाचं नियोजन करत असताना ते नियोजन जे काही केलेलं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला ती वस्तू
त्या ठिकाणी म्हणजे कोणत्या वेळी करायची, केव्हा करायची, कोणत्या पद्धतीने करायची, या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. आणि म्हणूनच संघटन, कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही वस्तू तयार केलेल्या आहेत ते त्यासाठी संघटन हा सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे ते. कारण या संघटनेद्वारे काय होणार आहे, त्या वस्तूची जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी जाणार आहे ते. त्याचप्रमाणे कर्मचारी भरती, आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्पादन व्यवस्थापन केल्यानंतर कर्मचाऱ्यांची भरती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे ते. कारण आपल्याला सर्व जे काही कर्मचारी हवे आहेत ते कर्मचारी कुशलच लागतील असे नाही, काही अकुशलसुद्धा कर्मचाऱ्यांची गरज आहे ते. मग इथे कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. जसं आपण बघतोय की एखादं जे टेक्नॉलॉजीचं काम असेल, तंत्रज्ञानाचं काम असेल, तर तिथे अकुशल कर्मचारी लागणार आहे की नाही लागणार आहे, त्या ठिकाणी कुशल कर्मचाऱ्यांची काय केली जाते की नियुक्ती केली जाते. त्याचप्रमाणे अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती जसं आपण बघतोय की जे काही जड साधन असेल, वस्तू असेल, त्या ठिकाणी काय केले जाते की अकुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर कर्मचारी भरती त्या ठिकाणी गरजेचे आहे ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर उत्पादन व्यवस्थापनामध्ये नेतृत्व असणं किती गरजेचं आहे ते. ज्यावेळेस आपण जे काही उत्पादन व्यवस्थापन करणार आहोत ते उत्पादन व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये जो काही वरिष्ठ व्यक्ती असते त्या वरिष्ठ व्यक्तीचं नेतृत्व असणं किती गरजेचं आहे ते. कारण लीडरशिप जर नसेल तर आपण जे काही उत्पादन करणार आहोत ते त्यामध्ये काही चुका तर होणार नाही ना, काही समस्या येणार तर नाही ना. आणि जे काही काम करणाऱ्या व्यक्ती आहेत ते त्यांच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी नेतृत्व किती गरजेचं आहे ते. आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर नेतृत्व असायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर नियंत्रण, विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण वस्तू बनवलेलं आहे ते, जे काही आपण प्रोडक्ट तयार केलेलं आहे ते, जे सेवा देणार आहोत ते, त्यासाठी नियंत्रण असणं गरजेचं आहे ते. म्हणजे आपण जे काही गोदामामध्ये किंवा गोडाऊनमध्ये जो काही माल ठेवणार आहोत ते त्या मालावरती सुद्धा देखरेख ठेवणं आणि ग्राहकांपर्यंत तो माल पोहोचविणे यावरती सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण असलं पाहिजे. आणि म्हणूनच उत्पादन व्यवस्थापनाची कार्य जर आपण बघितली तर कोणकोणती आहे ते, प्लॅनिंग गरजेचं आहे ते, म्हणजे नियोजन, संघटन, कर्मचारी भरती असेल, नेतृत्व असेल, नियंत्रण असेल, हे सर्व घटक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार आहे ते. त्याचप्रमाणे उत्पादनातील सुरक्षा विषयक निकष आपण अभ्यासणार आहोत ते. मग विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा जर आपण बघितली, वाहन सुरक्षा, जसं आपण बघतोय की आपण कारखान्यातून किंवा जो काही उत्पादकाने माल बनविलेला आहे ते तो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण काय करतो की जसं ट्रेन असेल, बस असेल, ट्रक असेल किंवा हेलिकॉप्टर्स असेल, या पद्धतीने आपण काय करतो की तो माल त्या ठिकाणी त्या साधनाने वाहून नेत असतो, त्या वाहनाने वाहून नेत असतो. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे जे काही उत्पादन आपण नेतो त्यासाठी आपल्याला सुरक्षा असणं किती गरजेचं आहे. जसं आपण बघतोय की आपण जे काही रस्त्यावरनं जातो किंवा एखाद्या डोंगराळ भागातनं जातो, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण त्या वस्तूचं किंवा जी काही सेवा देतोय ती सेवा नेताना त्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला इजा होणार नाही किंवा त्रास होणार नाही किंवा आपलं प्रोडक्ट व्यवस्थित घेतलं जाणार आहे ते, ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच ठिकाणी आपण बघतोय की जे काही ग्रामीण भागामध्ये आपल्याला जायचं असेल तर किंवा ग्रामीण भागातून माल आणावायचा असेल तर त्यासाठी तेथील रस्ते खराब असतात, त्यासाठी आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी आपण त्याची पण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टी जर बघितल्या तर वाहन सुरक्षा किती महत्त्वाची आहे ते, आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे जलधोके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस जहाज असेल, बोट असेल, तरफ असेल, या ठिकाणावरून काय करतो आपण, त्यातून जे काही प्रोडक्ट बनवलेलं आहे ते, वस्तू बनवलेलं आहे ते, उत्पादन आहे ते, त्याची आपल्याला काय करायची आहे ते, ती वाहतूक आपण करत असताना त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपण वस्तू ज्या काही आहेत त्या याच्यातून आपण जहाजातून किंवा बोटीतून नेत असतो, त्यावेळेस आपण जे काही त्यांनी संरक्षण म्हणून आपल्याला जो काही ड्रेस दिलेला आहे ते तो आपण परिधान करणं अनिवार्य आहे, ते बंधनकारक आहे ते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही वस्तू आपण नेत असताना त्यामध्ये खोलगट भाग कोणता आहे ते किंवा कुठे धोका आहे ते, या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते. आणि म्हणूनच जे काही धोके असेल तर त्या धोक्यांपासून आपण काय केलं पाहिजे, आपलं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, सुरक्षा आपण घेतली पाहिजे.
त्याचप्रमाणे साहित्य आणि साधने, बघा आपण ज्यावेळेस वस्तू किंवा जे काही उत्पादन आहे ते तयार करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जे काही साहित्य किंवा साधन, जसं आपण बघतो की जे काही स्विचेस लावलेले असतात किंवा इतर जे काही साहित्य असेल तर त्याला आपण हात नाही लावला पाहिजे, ते त्या ठिकाणी आपल्यासाठी सुरक्षेचे आहे. ते म्हणजे विनाकारण कुठल्याही वस्तूला हात नाही लावला पाहिजे किंवा ते उचलून दुसरीकडे ठेवलं नाही पाहिजे, कारण जे काही साहित्य असेल किंवा साधने असेल त्या ठिकाणी त्या गोष्टी त्या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजेच काय झालं, यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका हा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून उत्पादनातील सुरक्षाविषयक निकष बघताना वाहन सुरक्षा झालं, जलधोके झालं, साहित्य आणि साधने झालं, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर विविध रसायनांची हाताळणी. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी काही रासायनिक द्रवपदार्थ असतात आणि ते द्रवपदार्थ हे धोकेदायक असतात. अशा द्रवपदार्थांचा काय केलं पाहिजे की बाजूला त्याचं साठवण केली पाहिजे किंवा जे गरजेचं नाही त्याची आपण विल्हेवाट ही व्यवस्थितरित्या लावली पाहिजे. म्हणजेच विविध रसायनांची काय केली पाहिजे की त्या सर्वच जे काही रसायन पदार्थ आहेत ते एकाच ठिकाणी साठवून नाही ठेवली पाहिजे. ज्या ज्या विभागामध्ये त्याचं काय केलं पाहिजे, बाजूला त्याची साठवण केली गेली पाहिजे, विनाकारण त्याच्यापासून धोका निर्माण होऊ नये. जसं आपण बघतोय की जे काही रासायनिक पदार्थ असतील तर त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो. मग ह्या गोष्टी घडू नये म्हणून विविध रसायनांची हाताळणी करत असताना त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की आपली सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे, ते कर्मचाऱ्यांची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे, ते याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे आगीपासून सुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी जी काही आग सपोज लागलेली असते त्या ठिकाणी आगीपासून सुरक्षा होण्यासाठी जे काही त्यांनी साधने ठेवलेली आहे ते त्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. त्याचप्रमाणे तिथे जी काही आग लागल्यानंतर आपल्याला बाहेर जाण्यासाठी जे काही त्यांनी दिलेले आहे ते त्या ठिकाणाच्या रस्त्यातनं आपण किंवा त्या बाजूच्या ठिकाणून आपण बाहेर पडलं गेलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आगीपासून सुरक्षा ही आपण आपली घेतली पाहिजे. म्हणून उत्पादनातील सुरक्षाविषयक निकष अभ्यासत असताना वाहन सुरक्षा झालं, जलधोके झालं, साहित्य आणि साधने झाले, विविध रसायनांची हाताळणी झाली, आगीपासून सुरक्षा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे उत्पादन प्रणालीची प्रस्तावना आपण अभ्यासणार आहोत. आता उत्पादन प्रणाली म्हणजे नेमकं काय, तर उत्पादन ही एक काय आहे, ते प्रक्रिया आहे ते ज्याद्वारे वस्तू आणि सेवा काय होतात, तयार केल्या जातात, नाही का. मग कोणतीही उत्पादन संस्था वस्तू आणि सेवा यांच्या निर्मितीसाठी काय होते, उत्पादन प्रणाली कार्यरत ठेवते. मग उत्पादन प्रणाली हा जर आपण बघितलं तर व्यवसाय संस्थेच्या जर आपण बघितलं तर मोठा प्रणालीचा एक भाग आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही उत्पादन प्रणाली ही एक जर आपण बघितली तर संकल्पना लागू केली आहे ते, आणि त्याप्रमाणे कोणतेही घटक किंवा सेवेचे उत्पादन हे उत्पादन प्रणालीच्या दृष्टीने जर आपण बघितले तर पहिलेही पाऊल त्या ठिकाणी होऊ शकते. उदाहरण जर आपण बघितलं तर जर फर्निचरच्या निर्मितीमध्ये त्यामध्ये लाख असेल किंवा पेंट्स असेल किंवा कागद असेल, कामगार इत्यादींचा समावेश आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी हे मिळवल्यानंतर त्यापासून जी काही वस्तू तयार करणे सहज शक्य होते. आणि म्हणूनच आपण उत्पादन प्रणालीमध्ये ज्या काही आपल्याला वस्तू हव्या आहेत त्याच्यावरती जी काही प्रक्रिया केली जाते, जसं आपण बघितलं की फर्निचरसाठी नुसतंच आपल्याला लाकूड गरजेचं आहे का, नाही, मग त्याच्यासाठी अनेक आपल्याला गोष्टी लागणार आहेत आणि त्या वस्तू एकत्र करून त्यापासून ते फर्निचर बनविलं जातं, नाही का. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण उत्पादन व्यवस्थापनाचे प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. मग उत्पादन व्यवस्थापनाचे प्रकार अभ्यासत असताना आपण सतत उत्पादन पद्धत आता सतत उत्पादन पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये जे काही उत्पादन बनवायचं आहे ते उत्पादन सातत्याने चालू ठेवणे, अखंडितपणे चालू ठेवणे, म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्या उत्पादनाला व्यत्यय येता कामा नये. म्हणजे जसं आपण बघतो की कच्चा माल हा सुद्धा अवेलेबल असायला पाहिजे, त्याचप्रमाणे जे काही कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या ते अवेलेबल असायला हवे. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचं जर आपण बघितलं तर सतत उत्पादन असणं किती गरजेचं आहे ते. आणि सतत उत्पादन पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर जी काही यंत्ररचना आहे ती यंत्ररचना कशी लावलेली असते की ती व्यवस्थितरित्या लावलेली असते, ती काळ त्या ठिकाणी चालत असते, कारण त्यामध्ये एकच उत्पादन निघत असतं, त्या उत्पादनामध्ये बदल होत नाही. आणि म्हणून त्यामध्ये सातत्य असणं किती गरजेचं आहे ते. म्हणजे ग्राहकांना जो काही वस्तू लागते, ग्राहकांची जशी जशी मागणी येते त्याप्रमाणे त्या वस्तूंचा पुरवठा हा होतच असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बंद
होत नाही, वस्तूचं जर कच्चा माल वेळेवरती तिथे पुरवला जात नसेल, पुरवठा कमी पडला असेल, तर काय होणार आहे ते की त्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. आणि म्हणूनच सतत उत्पादन पद्धतीमध्ये कच्चा माल हा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी असायलाच हवा आणि त्याचबरोबर कर्मचारी असेल, यंत्रसामग्री असेल, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपण जसं बघतो की ह्या सतत उत्पादन पद्धतीमध्ये जर फायदा जर बघितला, तर यामध्ये ग्राहकांना ज्या काही वस्तू बाजारपेठेत मिळतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा पडत नाही. त्याचप्रमाणे कमीत कमी खर्चात त्यांना त्या वस्तू मिळत असतात. त्याचप्रमाणे दर्जेदार वस्तू मिळत असतात, हे आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे त्याचे जर आपण तोटे जर बघितले, तर यामध्ये की जास्तीत जास्त काय आहे ते ही खर्चिक पद्धत आहे. ते कारण जो काही आपण वस्तूला जर मागणी नसेल, तर त्या ठिकाणी ती वस्तू पडून राहणार. त्या ठिकाणी आपलं काय होतं की भांडवल हे त्या ठिकाणी अडकतं. त्याचप्रमाणे तेच काम करून ते कामगार त्या ठिकाणी कंटाळलेले असतात. नको वाटतं त्यांना ते काम करणं, म्हणजे हा सुद्धा आपल्याला तोटा सांगता येणार आहे ते. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट प्रकार जर बघितला, तर खंडित उत्पादन पद्धत. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जसं आपण अखंडित उत्पादन पद्धत किंवा सतत उत्पादन पद्धती बघितल्यानंतर खंडित उत्पादन पद्धतीमध्ये म्हणजे काही वेळानंतर त्या वस्तू काय केल्या जातात, जशा पद्धतीने ऑर्डर येईल त्या पद्धतीने ते उत्पादन तयार केले जातं. वेळेवेळेने किंवा गटागटाने ते उत्पादन तयार केले जातं. म्हणजे जशी मागणी येईल किंवा जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं. म्हणजे इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, कामगारांना कुठल्याही प्रकारचा कंटाळा येत नाही, कारण त्यामध्ये कामामध्ये बदल होतो. जी काही ऑर्डर येईल ती वेगळ्या प्रकारची असू शकते. आणि म्हणूनच खंडित उत्पादन पद्धतीमध्ये जे काही यंत्ररचना आहे ती यंत्ररचना जर आपण बघितली तर ती बदलावी लागते. म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकता आहे ते, हो की नाही. म्हणजे सतत उत्पादन पद्धतीमध्ये लवचिकता नाही, कारण त्यामध्ये जे काही यंत्रसामग्री बसवलेली असते, यंत्रांची रचना केलेली असते, त्यामध्ये बदल होत नाही. परंतु खंडित उत्पादन पद्धतीमध्ये जर आपण बघितली तर त्या ठिकाणी यंत्रांची रचना ही बदलावी लागते. जसं मालाची ऑर्डर येईल, किती हवा आहे ते त्याप्रमाणे ते प्रोडक्ट तयार केलं जातं. म्हणून त्याला खंडित उत्पादन पद्धत असं म्हणतो. मग याचे जर आपण फायदे जर बघितले, तर यामध्ये ग्राहक या पद्धतीमध्ये खंडित उत्पादन पद्धतीमध्ये आनंदी असतात, समाधानी असतात, कारण त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायला त्यांना तिथे संधी मिळते. त्याचप्रमाणे ते लवचिक आहे, ते बदल करता येतो त्या पद्धतीमध्ये. त्याचप्रमाणे आपण तिसरा प्रकार जर बघितला तर वस्तुगत उत्पादन पद्धती. जसं आपण खंडित उत्पादन पद्धती बघितली त्याचप्रमाणे वस्तुगत उत्पादन पद्धती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, सेम आहे ते. परंतु यामध्ये वस्तुगट म्हणजे काय की या ठिकाणी जी काही वस्तू आहे ती वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येक जो काही ग्राहक असेल तो ग्राहक सांगणार आहे की मला ही वस्तू इतकी पाहिजे आहे ते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी यंत्रसामग्री जी काय आहे ती त्या ठिकाणी बदलली जाते. आणि म्हणूनच हा वस्तुगत उत्पादन पद्धत तयार करत असताना जी काही कर्मचारी आहे ते कामगार वर्ग आहे ते त्या ठिकाणी ते समाधानी असतात, कारण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने वस्तू मागवलेल्या आहे ते, कोणत्या गटागटाने त्या वस्तू पाठविल्या जात आहे ते हे त्याच ठिकाणी आपल्याला सांगता येते. त्याचप्रमाणे आपण पुढचं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन पद्धत, कारण एकच ऑर्डर येते, एकच मागणी येते, परंतु ती मोठ्या प्रमाणावरती असते. म्हणजेच या ठिकाणी जी काही वस्तू तयार करताना गटागटाने करावी लागत नाही किंवा जी काही खंडित उत्पादन पद्धती असते त्याप्रमाणे नाही, परंतु ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एकच वस्तू असते, परंतु ती मोठ्या प्रमाणावरती काढावी लागते. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितले तर यंत्रसामग्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा केला जात नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाचवा जर प्रकार बघितला तर बॅच प्रोडक्शन. आता या ठिकाणी ज्या काही बॅचेस ठरवून दिलेल्या असतात कर्मचाऱ्यांना, त्याप्रमाणे काय केलं जातं की याचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते उत्पादन निघत असतं, प्रोडक्शन निघत असतं. ज्या पद्धती कोणत्या बॅचला कोणतं उत्पादन घ्यायचं आहे ते हे त्या ठिकाणी काय केलं जातं, सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने वस्तूचं उत्पादन केलं जातं हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये इथपर्यंत अभ्यासलेलं आहे ते त्याच्यानुसार आपण काही असाइनमेंट घेणार आहोत. मग त्यामध्ये कोणकोणती असाइनमेंट घ्यायची आहे ते आपल्याला सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचे आहे. ते तुम्हाला काही क्वेश्चन किंवा काही स्वाध्याय दिला जाणार आहे ते त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे ते उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय, उत्पादनातील सुरक्षा विषयक निकष कोणते आहेत ते स्पष्ट करा, उत्पादन व प्रक्रिया व्यवस्थापनाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या स्पष्ट करा. हे सर्वांनी काय करणार आहात की तुम्ही नोट डाऊन करणार आहात, त्याचा अभ्यास करणार आहात.
त्याचप्रमाणे नेक्स्ट लेक्चरला आपल्याला शिकावायचं आहे ते यंत्रकुल रचना. यंत्रकुल रचनेचे उद्दिष्टे व घटक कोणते आहेत ते. यंत्रकुल रचनेमध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये की ती यंत्रकुल रचना कशा पद्धतीने तो लेआउट आपण त्याला म्हणू शकतो, तो लेआउट जो काय आहे ते तो कशा पद्धतीने आपण त्याची रचना करणार आहोत हे आपल्याला यंत्रकुल रचनेमध्ये अभ्यासावायचे आहे. ते आजच्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.